प्रेक्षकांनो, बापूसाहेब उद्ध्वस्त झालेत पिंकी गेल्यावर. कसे काय ते पुढे बघा. सुरुवातीला आपण बघतोय युवराज खूप अपसेट असतो. तो मनाशीच बोलतोय, तुम्ही आम्हाला का सोडून गेल्या कारभारीन? तुमचं आमच्यावर प्रेमच नव्हतं ना? सुशीलाबाई तिथे आल्यात आणि म्हणतात, उशिरा का होत नाही? शहाणपण सुचलंय तुला युवराज, त्या पोरीचा विचार करूच नकोस आता. बघ रे राजा, काय अवस्था करून घेतलीये स्वतःची, काय अवतार केलायस तू? युवराज म्हणतो, आता आम्हाला कशाचीच पर्वा राहिली नाहीये आईसाहेब, आम्हाला आयुष्यच नकोसं झालंय. आता सुशीलाबाई म्हणतात, काय रे, कोणासाठी? पळून गेलेल्या त्या पळपुट्या पोरीसाठी का? तिला तुझी पर्वा नाहीये युवराज, तिच्यासाठी आसवक गाळू नकोस, तू तुझं आयुष्य अगदी सुखात जग. पण युवराज मात्र सतत रडतोय. प्रेक्षकांनो, तो पिंकीच्या विरहामध्ये पूर्णपणे त्याने स्वतःला झोकून दिलाय. आता इकडे पिंकीचा चेहरा असे ओपन करतात आणि एकीकडे युवराजची त्यांनी अवस्था दाखवली आहे. युवराज पिंकीच्या फोटोला बघून म्हणतोय, आमच्यावर प्रेमच नव्हतं तर का हे सगळं केलं? एकदा तरी माघारी फिरून सांगायचं असतं कारभारीन, आमचा दोष काय होता? काय गुन्हा घडला कारभारीन आमच्या हातून? एवढ्या लांब गेल्यात आमच्यापासून. युवराज आता पूर्णपणे दारूच्याही आहारी गेलाय. युवराजची खूपच बिकट अवस्था झाली आहे प्रेक्षकांनो. आफ्टर ऑल तो पिंकीवर खरंच खूप मनापासून प्रेम करत होता. पण आता इकडे पिंकीचा चेहरा त्या देवयानी मॅडमनी ओपन केलाय आणि ती खूप खुश असते. पण ती तिचा चेहरा बघते आणि मोठ्याने ओरडायला लागते आणि म्हणते, हे काय केलं तुम्ही डॉक्टर? माझा चेहरा मला तुम्ही दिलाच नाहीत. हा कुठला चेहरा दिला? मी स्वतःला ओळखू शकत नाहीये तर माझे धनी कसे ओळखतील? तिच्या समोरचा आरसा पण ती फेकून देते आणि म्हणते, हा चेहरा माझा नाहीच आहे, असं का केलं तुम्ही? देवयानी पिंकीला शांत करतात आणि समजावून सांगतात, हे बघ पिंकी, मी तुला म्हटलं होतं ना, तुला मी चांगला चेहरा, सुंदर चेहरा देईल, मी पूर्वीचा चेहरा देईल असं नाही म्हटलं तुला. हे बघ पिंकी, मेडिकल सायन्स मध्ये असं शक्य नाहीये, तुला मी नवीन चेहरा दिलाय. किती सुंदर दिसतेस तू, बघ तरी स्वतःकडे एकदा. पिंकी आरशाच्या तुकड्यांमध्ये स्वतःला बघतीये पण तरी सुद्धा तिला विश्वास पटत नाहीये की ती नाहीच आहे. पिंकी म्हणते, माझा चेहराच माझी ओळख होती आणि तुम्ही माझी ओळख पुसून टाकली, मी कशी स्वतःला सिद्ध करेल? देवयानी म्हणतात, अगं असं का वाटतंय तुला की तुझे धनी तुला ओळखणार नाही? तुम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, तुम्हाला सांगतेस ना नेहमी. पिंकी म्हणते, हो डॉक्टर, त्यांची हाक जेव्हा माझ्या कानावर पडते ना, कारभारीन अशी, तेव्हा माझं दिल गार्डन होतं. देवयानी म्हणतात, हो ना, मग ते तुला ओळखणार नाही असं कसं होईल पिंकी? पिंकी, तुझं धडधडणारं हृदय आणि अंतरीची खूण तुझ्या धन्यांना नक्की लक्षात येईल. मला एक सांग, तुला कधी असं जाणवलंय का, तुम्हा दोघांना एकमेकांची खूप आठवण येते किंवा तुम्ही दोघं भेटू शकत नाही तरी एक अदृश्य संदेश तुम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवता? पिंकी म्हणते, ते संकटात असले की मला उचकी लागते बघा. डॉक्टर म्हणतात, बघ, हीच तर प्रेमाची जादू आहे. ओळख चेहऱ्याची नाही, आत्म्याची असते. ही अदृश्य शक्ती कधीच खरं प्रेम करणाऱ्यांना वेगळं करू शकत नाही. तुझ्या धन्याचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? पिंकी म्हणते, हो, आभाळा एवढं प्रेम आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात, मग ते तुला नक्की ओळखणार. पिंकी म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय डॉक्टर, माझे धनी मला ओळखणार नाही असं होणारच नाही. झालं तर मग हे बघ पिंकी, दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार कर. या जगात जेव्हा काही गोष्टी बदलतात ना, त्यासाठी काही प्रयोजन असतं. तुला आता आडगावामध्ये तुझी नवीन ओळख निर्माण करता येईल. पिंकी म्हणते, मला नवीन ओळख नकोय डॉक्टर, मला फक्त माझ्यावरचा कलंक पुसायचा आहे. माझ्यावर कोणी विश्वास ठेव न ठेव, पण माझ्या धनींचा विश्वास माझ्यावर कायम असेल. ते माझ्या दिलाच्या खूप करीब आहे. मला ठेच लागली की दरद त्यांना होतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, तू किती फिल्मी आहेस ग. पिंकी हसायला लागते आणि म्हणते, माझे धनी पण असेच म्हणतात. पिंकी म्हणते, डॉक्टर, आपण कधी जायचं आडगावला? लगेच निघायचं का? डॉक्टर म्हणतात, तू आज आराम कर, आपण उद्या जाऊया, सकाळीच निघूया. आता असं म्हणून त्या निघून गेल्यात. पिंकी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, चेहरा ही माणसाची ओळख असते. आता मी माझ्या चेहऱ्याचं शस्त्र बनवून माझी ओळख बनवणार. धनी, मी येतेय. पिंकी मोठ्याने म्हणते, मी येते धनी. आणि इकडे युवराज झोपेतनं एकदम जागा होतो आणि म्हणतो, कारभारीन, कुठे तुम्ही? आणि अचानक त्याला असं जाणवतं की तो स्वप्न बघतोय. युवराज मनाशीच बडबडतोय, कारभारीन, कुठे गेलात तुम्ही? मला सोडून गेलात तुम्ही. कारभारीन, न सांगता गेलात तुम्ही, म्हणून आम्ही तुमचा रागराग करतोय. पण आम्हाला का भास होतोय तुमचा? असं वाटतंय तुम्ही जवळपासच माझ्या आहात, कुठेतरी आहात. तो स्वतःच्याच मनाशी बडबड करून पुन्हा झोपी जातो आणि फक्त कारभारीन नावाचा जप करतोय. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, एवढं मोठं घर आहे पण कोणाचं युवराजकडे लक्ष देखील नाहीये. मोठं घर आणि पोकळ वासा, दुसरं काय. पण प्रेक्षकांनो, आता पुढे बघा तुम्ही, बापूसाहेब अंधारात बसलेले असतात. सुशीलाबाई तिथे आल्यात आणि त्यांनी लाईट लावलायत आणि म्हणताय, काय हो साहेब, इथे का बसलाय? अहो, आई गावदेवीची श्रावणातली पालखी येणार आहे, ती आपल्या घरापासून सुरुवात करणार आहे. आपला मान येतो साहेब. आई गावदेवीच्या कृपेने आपली छबी लवकरात लवकर बरी व्हावी ना, म्हणून मी 101 सुवासनीची ओटी भरणार आहे.
देवीच्या कृपेने त्या घाटवाडीच्या पोरीचं संकट अख्ख्या गावावरनं टळून गेलंय. आई देवीच्या येण्यानं आपल्या घरातली सगळी जळमटं दूर होणार आहेत. मला जरा पैसे द्याल का? जावई बापूंकडून घ्या ना, नाही म्हणजे आपण सगळं थाटामाटात करू आई देवीचं स्वागत. म्हणजे प्रेक्षकांनो सगळी सूत्र धनंजयच्या हातात गेली आहे. पण बापूसाहेब गप्प बसले आहेत. सुशीलाबाई म्हणतात, अहो गप्प का बसले साहेब, हा आनंदाचा क्षण परत नाही येणार, बोला ना काहीतरी. बापूसाहेब म्हणतात, हे बघा, पिंकी जाताना आपलं कधीही भरून न येणारं नुकसान करून गेलेली आहे. आम्ही फक्त नावापुरते आमदार राहिलोय, तर रावते साहेबांनी आणि नैना देवीने आमचे सगळे पंख छाटून टाकलेत. आमच्याकडे येणारा सगळा निधी बंद झालाय. लोक आमच्याकडे बघून तोंड फिरवायला लागलेत. ही संधी त्या सपकाळनं साधली आणि आता तो आमच्या डोक्यावर येऊन बसलाय. सुशीलाबाई, त्या पिंकीला डावलून आपण लई मोठी चूक केली. सुशीला म्हणते, काय एवढे दरिद्री झालो का आपण? अहो तुम्ही आमदार होण्यापूर्वी पण आपल्याकडे पैसा होतातच ना. बापूसाहेब म्हणतो, आओ सुशीला देवी, आमदार बनण्यासाठी किती खर्च झाला माहिती तरी आहे का तुम्हाला? लई पैसा खर्च झाला आणि तो वसूल करायची आशा पण संपुष्टात आली आता. सुशीलाबाई म्हणतात, एवढी प्रॉपर्टी आपल्याकडे, विका की एखादी तरी. आता बापूसाहेब म्हणताय, ओ सुशीलाबाई, ही सगळी प्रॉपर्टी आहे ना, ही माई साहेबांच्या नावावर आहे. आम्ही जर का त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो तर त्या आम्हाला हिशोब मागतील आणि फालतू कुठे खर्च केला म्हटल्यावर आमच्यावर ओरडतील. तुम्हाला काही कळतंय का? सगळ्या बाजूने कोंडी झाली आहे आमची. पैसा आणायचा तर आणायचा तरी कुठून? आता सुशीलाबाई एक आयडिया काढतायत. आता बोला की सुशीलाबाई, आता का शांत बसलाय? सुशीलाबाई म्हणतात, एक सुचवू का? बापूसाहेब म्हणतात, हो सुचवा, पण आम्हाला पैशासाठी उगाचच भरीस घालू नका, नाही तर म्हणाल बँकेकडून 100 कोटीचं कर्ज घ्या आणि वा फरार. सुशीलाबाई म्हणतात, अहो असं कशाला म्हणू आम्ही? हे बघा, एक काम करा तुम्ही, त्या सपकाळाशी संगनमत करा की. नाही, त्या सपकाळला मस्का लावा की, तो लई मोठ्या पदावर गेलेला आहे, लावून बघा मस्का त्याला. बापूसाहेब म्हणतात, हो सुशीलाबाई, आम्ही हाच विचार करत होतो. हा सपकाळ आहे ना, लई टेढी चीज आहे. सुशीलाबाई म्हणते, मी तुम्हाला काही सुचवू का? बापूसाहेब म्हणतात, सुचवा सुचवा, तुमचं लोक लई चालायला लागलंय आजकाल, आमच्यापेक्षा फास्ट. सुशीलाबाई त्यांना म्हणतात, बसा हो खाली साहेब, मी सांगते ना तुम्हाला. सुशीलाबाई म्हणतात, मी आई गावदेवीची पूजा सत्य आणि चित्राला करायला देणार होते, पण मला असं वाटतंय की हा जो मान आहे ना, हा आपण मित्र परिवारापैकी कोणाला दिला तर, म्हणजे सपकाळच्या बायकोला दिला तर त्याच्या बायकोला सुवासिनी म्हणून बसवायचं आणि तिची ओटी भरायची. बापूसाहेब म्हणतात, पण सपकाळला मान्य होणार नाही. सुशीलाबाई म्हणतात, अहो देवीची पूजा आहे, कशी काय नाही म्हणाल ती बाई? आणि ती बाई म्हणवल की तिच्या नवऱ्याला? म्हणजे ती म्हणालच की साहेब देवीची पूजा आहे, आपण करायलाच हवी. बापूसाहेब म्हणतात, वा वा सुशीलाबाई, स्वानुभवावरनं सांगताय तुम्ही. म्हणजे या जशा बापूसाहेबांना मस्का मारतात तशी सपकाळची बायको त्यांना मस्का मारेल, असं बापूसाहेबांना म्हणायचंय. बापूसाहेब म्हणतात, वा सुशीलाबाई, चांगली चाळ खेळताय तुम्ही, मी लगेच सपकाळला फोन लावतो. आता त्या बापूसाहेबांनी सपकाळला फोन लावलाय. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, पिंकी यांच्या घरातून गेली आणि हे दाण्या दाण्याला मोताज झालेले आहेत. सुशीलाबाई देवीला प्रार्थना करतायत, देवी आई, तुझ्या आगमनानं इथलं गडूळ झालेलं वातावरण पावन कर ग मायबाई, उदो उदो अंबाबाईचा उदो. पण आता इकडे मात्र पिंकीबाई सज्ज झाल्यात आडगावाला येण्यासाठी. पिंकी तिच्या पहिल्या लुकमध्ये छान तयार झाली आहे आणि स्वतःच्याच मनाशी बोलती आरशामध्ये बघून, धनी कशी दिसते तुमची पिंकी, फॅब्युलस ना. देवी आणि तिथे येतात आणि पिंकीला बघून आश्चर्यचकित होतात. त्या म्हणतात, पिंकी तू अशी जाणार आहेस आडगावला? अगं ह्या वेशात जाशील का तू? पिंकी म्हणते, हो मी नेहमी अशीच तयार होते, माझ्या धनींना मी अशीच आवडते मॅडम. देवयानी म्हणतात, तू या वेशामध्ये तिथे जायचं नाहीस. पिंकी म्हणते, असं का मॅडम? देवयानी म्हणतात, हे बघ, हेच आपल्याला टाळायचंय. हे बघ, शांतपणे माझं म्हणणं ऐक. हे बघ, ह्या वेशात तू तिथे गेलीस तर तुला बघून पिंकीची आठवणी लोकांना, कदाचित ते तुला तोतया पिंकी समजतील आणि नको नको ते बोलतील. तू मला सांग, स्वतःला तू कसं निर्दोष सिद्ध करशील मग? अगं तू पिंकी बनून तिथे गेलीस तर तुझ्यावरचं बालंट दूर करायची संधीच तुला मिळणार नाही. लोक तुझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. हे बघ, देवाने तुला एक सुवर्ण संधी दिली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मला माहिती आहे युवराजवर तुझं खूप प्रेम आहे, पण भावनेच्या आहारी जाऊन तू ही संधी गमावू नकोस. पिंकी विचार करायला लागते. देवयानी म्हणतात, काय विचार करतेस पिंकी? पिंकीला त्यांचं बोलणं पटलंय. ती म्हणते, मॅडम तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे,
पण मला माझी पिंकीगिरी सोडून चालणार नाही. मला माहिती आहे मला कुठल्या रूपात जायचं आहे ते. प्रेक्षकांनो, आता पिंकीने तिचा कॉलेजचा लूक परिधान केला आहे आणि ती ह्या मॅडमसोबत आडगावात पोहोचली आहे. म्हणजे इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, पण आपण लगेचच बघणार आहोत की पिंकी आडगावात गेली आहे आणि समोरून तिला युवराज क्रॉस होतो. ती युवराजला बघते आणि युवराजसाठी गाडी थांबवायला लावते आणि म्हणते थांबवा गाडी, आणि ती युवराजच्या पाठीपाठी धावत जाते धनी धनी म्हणून. आणि युवराजला मात्र फक्त भास होत असतो, पण तो तिथे जातो आणि जिथे जिथे पिंकीचे पोस्टर लागलेले आहेत ना त्यावरती माती लेपत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की पिंकी गुन्हेगार नाही आहे. पण इथे पिंकीचा गैरसमज झाला आहे की तिचा धनी तिच्यासाठी खूप तिरस्कार करतोय. तर प्रेक्षकांनो, आता हे सगळं खूप इंटरेस्टिंग पद्धतीने रिव्हील होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते, अजून खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे. बघा, 87% प्रेक्षक सबस्क्राईब न करता बघताय. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय ऑल पिंकीचा विजय असो इंटरेस्टिंग रिव्ह्यूज. धन्यवाद.